वसई विरार महापौर व उपमहापौर निवडणूक उमेदवारांची यादी जाहीर। अजित पाटील महापौर पदाचे प्रमुख दावेदार। वसई विरार शहर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी शुक्रवार निर्देशनपत्रे दाखल झाली। महापौर पदासाठी अजीव यशवंत पाटील, प्रफुल्ल जगन्नाथ साने, निषाद अरुण चोरगे आणि ॲड. दर्शना त्रिपाठी कोटक यांनी अर्ज सादर केले आहेत। तर उपमहापौर पदासाठी मार्शल डॉमिनिक लुपिस, कन्हैया बेटा, मनोहर भोईर आणि मांजरेकर नारायण सुरेश यांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत। महापौर व उपमहापौर पदाची निवड करण्यासाठी वसई विरार महानगरपालिकेची विशेष बैठक मंगळवार दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 1 वाजता विरार येथील महापालिका मुख्यालयातील सर्वसाधारण सभागृहात होणार आहे। या बैठकीत नामनिर्देशनपत्रांची छाननी, अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करणे तसेच आवश्यक असल्यास हात वर करून मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। समसमान मते मिळाल्यास निकाल सोडतीद्वारे जाहीर केला जाणार आहे। कालच आमच्या नवनिर्वाचित सर्व नगरसेवकांची बैठक झाली आणि त्याच्यात महापौर पदासाठी आणि उपमहापौर पदासाठी इच्छुक कोण कोण आहेत यांची नावं मागितली गेली आणि त्यानंतर 7 नावं महापौर पदासाठी आलेली इच्छुकांची आणि 10 नावं उपमहापौर पदासाठी आलेली। त्यानंतर आमची कोर कमिटी लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली बसली आणि त्याच्यातून आम्ही 2-2 नावं सिलेक्ट केलेली आहेत। महापौर पदासाठी अजीव पाटील आणि प्रफुल्ल साने आणि उपमहापौर पदासाठी मार्शल लोपिस आणि कन्हैया भोईर अशी 2-2 नावं सिलेक्ट केली आणि त्याप्रमाणे आज आम्ही महापौर पदासाठी आणि उपमहापौर पदासाठी नामनिर्देशनपत्र दाखल केलेलं आहे। पुढची रणनीती काय असेल? पुढची रणनीती 3 तारखेला समजेल। आपण पक्षश्रेष्ठी आहात, कशा पद्धतीची नक्की एक महापौर आणि एक उपमहापौर कोणतरी होणारच आहे, त्यातल्या दोघांपैकी एक कोणतरी होणारच आहे, परंतु अजून 2 दिवस आहेत ना, जरा राहू दे सस्पेन्स। त्यामुळे त्या 3 तारखेला तुम्हाला प्रत्यक्ष सभागृहातच कळेल ते काय होईल ते, आणि निर्णय सर्वानुमते होणार आहे, आवडीचा होणार।